हॅलो नमस्कार, मी सुनीता। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे बीटचे पराठे। त्यासाठी मी 2 बीट धुवून साल काढून घेतली, 1 कांदा, 4-5 लसूणच्या पाकळ्या मी किसणीने किसून घेणार आहे। सगळं किसून झाल्यावर 1 चमचा ओवा, 3 चमचे बेसन पीठ, चवीनुसार नमक, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट व 2 वाटी गव्हाचे पीठ घालून पीठ मळून घेणार आहे। हवं तेवढं हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या। कणिक मळून झाल्यावर तेल लावून मुरण्यासाठी 10 मिनिटं झाकून ठेवा। 10 मिनिटे झाकून ठेवल्यावर कणिक मुरलेली आहे। नंतर कणिकेचे छोटे छोटे मी गोळे करून घेणार आहे व चपातीसारखे मळून लाटून घेणार आहे। लहान मुलं बीट खाण्यासाठी नाटकं करतात, तर आपण त्यांना बीटचे पराठे खाऊ घालू शकतो। ते त्यांच्या हेल्थसाठी पण चांगले असते। अशा पद्धतीने बीटचा पराठा लाटून झाल्यावर आपण त्याला तेल लावून शेकून घेऊ। तसेच आपण सर्व पराठे लाटून घेणार आहोत। हे पराठे आपण हिरवी मिरचीच्या ठेच्यासोबत खाऊ शकतो। इथे माझे सर्व पराठे बनवून रेडी झाले आहेत। मस्त सर्व करा आणि बीटच्या पराठ्यांचा आनंद घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।